स्क्रीनवरती ना आता मी एक वाक्य लिहितो. हे एक वाक्य ना तुम्ही समोरून वाचा आणि नंतर ना मागून वाचा. सेमच आहे ना. आता अशाच प्रकारे ना तुम्ही देखील एक वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. जे मागून वाचले किंवा समोरून वाचलं ना तरी सेमच असायला पाहिजे. अवघड आहे ना खूप, डोकं फिरतंय. पण आपल्या संस्कृतीमध्ये 17व्या शताब्दीमध्ये एक महान कवी होऊन गेले ज्यांचं नाव होतं व्यंकटाचार्य. याच व्यंकटाचार्याने अशा पद्धतीनं 30 श्लोकांचं एक काव्य बनवलं होतं ज्याचं नाव होतं राघव यादवीय. आणि या काव्याचं सगळ्यात मोठं आश्चर्य असं होतं की या काव्याला जर तुम्ही समोरून वाचलात ना तर हे प्रभू श्री रामचंद्रांची जीवनकथा दर्शवत होतं. आणि याच काव्याला तुम्ही शेवटून पहिल्यापर्यंत म्हणजेच उलटे वाचत आलात ना तर हे काव्य तुम्हाला प्रभू श्री कृष्णांचे जीवनकथा दर्शवतं. आपल्याला छोटेसे एक वाक्य बनवता आलं नाही पण या महान कवीने व्यंकटाचार्यांनी त्यावेळी दोन महापुरुषांची जीवनकथा अशा पद्धतीने या श्लोकांमध्ये आपल्याला लिहून दिलेली आहे. तर हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा कारण त्यांना देखील कळू दे की आपली संस्कृती किती महान आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये किती महान महान लोक होऊन गेले.